नमस्कार सर्वांना। तर आज आपण आलेलो आहोत अजिंठा लेणी बघण्यासाठी आणि अजिंठा लेणीचा संपूर्ण इतिहास तर मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर अजिंठा लेणी ही सोयगाव तालुक्यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इसवी सन पूर्व 2 शतक आणि इसवी सन 4 शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या 29 बौद्ध लेणी या ठिकाणी आहेत। छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतरावरती वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत। या लेणी नदीपात्रापासून फक्त 15 ते 30 मीटर अंतरावरती अशा डोंगरामधील कांतळावर कोरलेल्या आहेत। या लेणी बघण्याचा वेळ सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 ते 5:30 पर्यंत या लेणी उघड्या असतात आणि या लेणी बघण्याचा दिवस म्हणाल तर फक्त सोमवारी या लेणी बंद असतात, बाकीचे 6 दिवस या लेणी चालू असतात। काही वर्षापूर्वी या लेणी बघण्यासाठी डायरेक्ट वरती आपल्याला आपलं खाजगी वाहन घेऊन जाता येत होतं, पण आता त्यांनी ते बंद करून या ठिकाणी मधल्या साईडला काही बसेस ज्या असतात आपल्या MSRTच्या, तर त्या बसेस त्यांनी चालू केलेल्या आहेत आणि त्या बस आपल्याला त्या ठिकाणाहून वरती घेऊन जातात। वरती जाण्याचं अंतर म्हणाल तर फक्त 4 ते 5 किलोमीटर आहे आणि त्या आपल्याकडून जवळपास 30 ते 35 रुपये एवढे तिकिटाचे पैसे घेतात। तर साध्या बसचे 30 रुपये तिकीट घेतलं जातं आणि जर AC बस असेल तर तिचं तिकीट 35 रुपये असं घेतलं जातं। आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एंट्री करतात तर तुमचं कुठलं वाहन असेल तर त्यानुसार 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये असे चार्ज घेतले जातात आणि त्यासोबतच ते आपल्याकडून त्या ठिकाणी प्रत्येकी 15 रुपये असा टुरिझम चार्जसुद्धा घेतला जातो। तसं बघायला गेलं तर प्रत्येकी या ठिकाणी एका जणाला संपूर्ण लेणी बघण्याचा जर खर्च असेल तर तो जवळपास 120 ते 130 रुपये खर्च आपल्याला लागतो। ही बस सेवा जवळपास 4 ते 4:30 वाजेपर्यंत चालू असते, कारण की त्यानंतर जर तुम्ही 5 वाजता जर गेलात तर ती लेणी तुमच्याकडनं बघून होणार नाही, त्यामुळे 4:30 नंतर बस सेवा बंद केली जाते। जर तुम्ही सकाळी खूप लवकर गेलात आणि जर तुम्हाला जायचं असेल किंवा मग हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चालायला खूप छान वाटतं, त्याच्यामुळे तुम्ही चालतसुद्धा या ठिकाणाहून जाऊ शकता। खूप जास्त असं एकदम अंतर नाही आहे, पण जर खूप छान असे सगळे ग्रुपमध्ये जर आला असाल आणि जर छान मजा मस्ती करत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अगदी चालतसुद्धा या ठिकाणाहून जाऊ शकतात। तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत अजिंठा लेणीच्या मेन एंट्रन्सवरती, म्हणजेच या ठिकाणापासूनच आपल्याला ज्या मेन अजिंठा लेणी आहेत तर त्या बघायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे इथून आपल्याला मध्ये जाता येतं। त्यानंतर वरच्या साईडला आल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रत्येकी 40 रुपये असं तिकीट घ्यावं लागतं आणि मग तिथून तिकीट घेतल्यानंतर आपल्याला अजिंठा लेणी बघण्यासाठी प्रवेश म्हणून दिला जातो। तर अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या या लेण्या आहेत। तर वरच्या साईडला लेणी बघण्यासाठी जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। एक अशा प्रकारचा पायऱ्यांचा रस्ता आहे आणि दुसऱ्या साईडने एक ब्रिज आहे, तर त्या ब्रिजवरनं तुम्ही वरच्या साईडला थोड्याशा पायऱ्या चढून त्या ठिकाणी जाऊ शकतात। आणि ही लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या भागामध्ये आहे, त्यामुळे 5:30 नंतर या ठिकाणी कोणालाही एंट्री करता येत नाही। भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान या अजिंठा लेणीला आहे। जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांची घोषणा या ठिकाणी करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरलं आहे। लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेणीचे चित्र भारतीय चलनातील 20 रुपयांच्या एका नोटेवरती आहे। अजिंठा लेणीमध्ये गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सुद्धा सर्वाधिक पसंतीचं पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी हे ठरलं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी एक शेजारी असे वेगवेगळे चैत्यगृह आहेत किंवा मग तुम्ही त्यांना विहारसुद्धा म्हणू शकतात। लेणी क्रमांक 1 मध्ये 20 खांबांवर आधारित एक दालन आहे। या खांबांवरती सुंदर असं नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे।
भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा येथील चित्रांमध्ये दिसून येतात. बुद्धांच्या विविध प्रकारच्या मुद्रा, पद्मपाणी दरबार, दृश्य, पक्षी, फुले, फळे यांचे छतांवरील अंकन या लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. लेणी क्रमांक 2 मध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा आहे. बुद्धांची आई महामाया आपले स्वप्न पती राजा शुद्धोधनास सांगत आहे. बुद्धांचा जन्म, छतावरील नक्षी यांचे अंकन या लेण्यांमध्ये केलेले आहे. तसंच लेणी क्रमांक 3 ही अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. लेणी क्रमांक 4 हे सर्वात मोठी लेणी आहे. यामध्ये 28 खांब असून दरवाजावर द्वारपालांची जोडी आहे. आतमध्ये बुद्धांच्या 6 मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. तर अशा प्रकारे 5व्या लेणीमध्ये ही लेणीसुद्धा अपूर्ण अवस्थेमध्ये आहे आणि बुद्धांच्या काही आकृती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक 6 मध्ये म्हणाल तर ही लेणी 2 मजली असून 2 सभागृहात बुद्धांची पद्मासन मुद्रेतील मूर्ती आहे आणि प्रवेशद्वारावर मगरींचे व फुलांचे अर्धगोलाकार आकाराचे आर्य बनवलेले आहेत. काही लेण्यांमध्ये मधल्या साईडला खूप जास्त अंधार होता आणि काही तिथं शूट घेण्यासाठी अलाउड करत नव्हते. त्यामुळे काही लेणी व्यवस्थित अशा दाखवता आलेल्या नाही आहेत. पण काही ज्या आहेत त्या मेन लेणी आहेत. तर त्या मेन लेणी सगळ्यात शेवटच्या साईडला आहेत आणि सगळ्यात शेवटची जी लेणी आहे तर ती सगळ्यात जास्त बघण्यासारखी आहे आणि त्या ठिकाणी जे कोरीव काम केलेलं आहे ना तर ते खूप छान असं केलेलं आहे. इथं सहज मी एका ठिकाणी एका जणाला विचारणा केली की इथं दररोज म्हणजेच ॲटलिस्ट किती जण येऊन जातात. तर इथं त्यांनी सांगितलं की जवळपास 1500 ते 2000 पेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी व्हिजिट करतात. तर 7 आणि 8 लेणींची जी लेणी आहे तर त्या ठिकाणी काही एवढं खास लेणी कोरलेल्या नाही आहेत. पण लेणी क्रमांक 9 मध्ये म्हणाल तर या लेणीमध्ये चैत्याची रचना काटकोनामध्ये केलेली आहे आणि चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडामध्ये कोरलेला अर्धवर्तुळाकार स्तूप आहे. भिंतीवरती बुद्धांचे भावदर्शन घडवणारी अस्पष्टी चित्रे या ठिकाणी सुद्धा आहेत. लेणी क्रमांक 10 हे हीनयान पंथीय विहार आहे. यामध्ये 40 खांब असून त्यावरती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. या लेण्यातील स्तूपावर पाली भाषेतील लेख धम्मलिपीत कोरलेले आहेत. या लेण्यांची निर्मिती इसवी पूर्व 2ऱ्या शतकाच्या आधी झालेली आहे असं या लेखांवरून या ठिकाणी दिसून येतं. इथं आल्यानंतर थोडंसं पुढच्या साईडला छान असे मस्त माकडं इकडून तिकडे उड्या मारत होते. तुम्ही बघू शकता. पण तुमच्याजवळ काही सामान वगैरे असेल तर ते थोडंसं सांभाळून ठेवा कारण की ते घेऊन जाण्याची शक्यता असते. लेणी क्रमांक 11 मध्ये या लेण्यांचा सभामंडप खूप मोठा असा आहे. तसंच सभामंडपामध्ये पूजास्थानी बुद्धांची मूर्तीसुद्धा आहे. तसंच लेणी क्रमांक 12 ते लेणी क्रमांक 15 मध्ये या लेण्यांमध्ये विशेष मूर्ती किंवा आकृती किंवा कोरीव काम यामध्ये कोणतेही केलेलं नाही आहे. लेणी क्रमांक 16 मध्ये महत्त्वाची चित्रे आहेत आणि बुद्धांच्या जीवनातील घटनासुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे. येथील कथ्थकली नृत्यांची चित्रे उल्लेखनीय आहे. आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती आहे.
तसंच परलंबार मुद्रा, हत्ती, घोडे, मगर यांचीही चित्रे या ठिकाणी कोरलेली आहे. छतावरती सुंदर चित्रकला आपल्याला बघायला आढळते. त्यासोबतच बुद्धांच्या जीवनातील प्रसंग या ठिकाणी कोरलेले आहे. आतमध्ये बुद्धांची मूर्ती, भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांच्याकडे भिक्षा मागत असल्याचे प्रसिद्ध चित्र या लेण्यांमध्ये आहे. पूर्वजन्मी बुद्ध अनेक सोंडांचा हत्ती असल्याचे चित्रही या लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. येथील छतावर परीकथा चित्रितसुद्धा केलेल्या आहेत. लेणी क्रमांक 19 मध्ये ही लेणी घोड्याच्या नालेच्या आकाराचा विहार आहे. 3 छत्रींचा एक स्तूप असून त्यावरती एक बुद्ध मूर्ती कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक 20 मध्ये काहीही नसून लेणी क्रमांक 21 हा अंशतः अपूर्ण राहिलेला विहार आहे. या विहारात नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना प्रवचन देत असल्याचे चित्रपट भिंतींवरती बघायला आपल्याला मिळतात. समृद्धीची देवता हरिती, तिचे सेवक, सर्पराज नागाचा दरबार अशी शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. लेणी क्रमांक 22 यामध्ये 7 मानुषी बुद्ध बोधी वृक्षाखाली मैत्रेयासह चित्रित केलेल्या दिसतात. डाव्या भिंतींवरती सुंदर चित्र कोरलेली आहेत. लेणी क्रमांक 23 हा लेणी अपूर्ण असून खांबांवरती मात्र कलात्मक कलाकृती आहेत. लेणी क्रमांक 24 म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही लेणी खूप मोठी आहे. याची भव्यता आणि कलात्मक वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. जलदेवता, नागराज, द्वारपाल अशी शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. लेणी क्रमांक 25 हा अपूर्ण विहार आहे आणि यामध्ये केवळ एक अंगण आहे. तसं बघायला गेलं तर या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ या वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल इसवी सन 1819 रोजी लागला. स्मिथने येथील 10व्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावरती आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. 9व्या, 10व्या, 12व्या, 13व्या व 15व्या ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यातून बुद्धांचे दर्शन स्तूप रूपात होते. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकाची लेणी ही साधारणतः 800 ते 900 वर्षांनंतर
महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यातून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान ही लेणी वाकाटक राज्याच्या राजवटीत निर्मिली गेली. त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटाक लेणी असं सुद्धा संबोधलं जातं. वाकाटाक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली. ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली. या चित्रांकडे बघता 10व्या आणि 11व्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे. लेणी क्रमांक 26 या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शिल्पांकित केलेले दिसून येते. तसंच बुद्ध एका वृक्षाखाली बसलेले आल्याचेही यामध्ये आपल्याला दिसून येते. लेणी क्रमांक 27 ही लेणी 2 मजली असून ही अपूर्ण अवस्थेत आहे. लेणी क्रमांक 28 ही लेणी उंच दगडावर आहे आणि या लेण्यांचा स्तंभ व अंगण आहे. लेणी क्रमांक 29 मध्ये ही लेणीसुद्धा उंच दगडावर आहे. या लेण्यांमध्ये फक्त खोदकाम झालेले दिसते. विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्याची लांबी रुंदी 17 मीटर म्हणजेच 52 फूटपर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्खूंना राहण्यासाठी होते. तर चैत्यगृहसुद्धा पारंपरिकरित्या पूजा अर्चेसाठी वापरण्यात येतं. कालांतराने विहारातही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व अंगण असून तेथे दगडात कलाकुसर केलेली असून चित्रेही आहेत. त्यानंतर वरच्या साईडलाच अशा प्रकारची दुकानं आहेत. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खेळण्यांचे किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे आपल्याला दुकानं बघायला मिळतात. पूर्वी हे सगळे दुकानं खालच्या साईडलाच होते, पण आता ते सगळे दुकानं वरच्या साईडला शिफ्ट झाले असून तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती जसं की शिवाजी महाराजांच्या मूर्ती किंवा मग हे असे फ्लावर पॉट टाईपमध्ये किंवा एक स्टोनमध्ये असे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे नाही तर स्टोनसुद्धा होते. तर त्यांना पर्टिक्युलरली काय म्हणतात हे तर मला माहीत नाही, पण इथं वेगवेगळ्या प्रकारचे असे खूप सगळे शॉप होते आणि ते प्राईस सांगताना खूप जास्त सांगतात. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्याची प्राईस कमी करून ते सुद्धा घेऊ शकता. तर इथे बघू शकता आम्हीसुद्धा शिवाजी महाराजांची छान अशी छोटीशी मूर्ती घेतली, तर त्यांनी ती आम्हाला 50 रुपयाला एक अशी दिली. बाकी जेव्हा तुम्ही लेण्या बघता तर त्याच्या आजूबाजूच्या साईडला सुद्धा ते बऱ्याचपैकी हातामध्ये घेऊन विकताना दिसतात आणि ते सुरुवातीला 120ला एक असं सांगतात आणि नंतर मग जेव्हा जर आपल्याला घ्यायचं असेल आणि जर आपण बार्गेनिंग केलं तर लिटरली ते 20 किंवा 30 रुपयाला सुद्धा त्या मूर्ती देतात. गणपती बाप्पांची, छत्रपती शिवाजी महाराजांची असं काहीसं आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता. तर इथे असं काही ओव्हरऑल मार्केट आहे आणि थोडंसं जर स्नॅक्ससाठी वगैरे तर ते सुद्धा या ठिकाणी शॉप्स आहेत. आता आपण निघालेलो आहोत बाहेरच्या साईडला, तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजेच हे जे आहे ना हे शॉप हे वरच्या साईडला म्हणजे खाली जेव्हा आपण जिथं गाड्या वगैरे पार्क करतो ना तर तिथं आहेत. खाली वरती म्हणजे वरच्या साईडला म्हणजे तिथं नाही, जिथं आपण गेलो होतो वरती बसने तिथं. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा अजिंठा लेणीचा संपूर्ण इतिहास कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.